नमस्कार. आज आपण एका प्राचीन बौद्ध कथेमधून एका खूप मोठ्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. ही गोष्ट आहे एका राजाची, त्याच्या रथाची आणि त्या जीवनाची जे आपल्याला दिसत नाही. चला तर मग ऐकूया ही गोष्ट. तर सगळी गोष्ट सुरू होते एका साध्या पण तितक्याच खोल प्रश्नापासून. एका जीवाचं मोल, त्याची किंमत खरंच किती असते? हा प्रश्न आपल्याला नेहमीच विचार करायला लावतो. पण ही कथा आपल्याला याहीपेक्षा पुढे घेऊन जाणार आहे. आणि मग प्रश्न येतो की ज्या जीवाला आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याचं काय? त्याचं काही मोल आहे का? हाच विचार या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. तर झालं असं की दोन भिक्षू एकत्र प्रवास करत होते आणि त्यांच्यात पाण्यावरून एक छोटासा वाद झाला. पण हा वरवर साधा वाटणारा वाद एका खूप मोठ्या चर्चेला तोंड फोडतो. तर अडचण अशी होती की एका भिक्षुकाकडे पाणी गाळण्याची गाळणी होती. कशासाठी? तर पाण्यातील सूक्ष्म जीव मारले जाऊ नयेत म्हणून. पण दुसऱ्याकडे ती नव्हती. आणि काहीतरी वादावादी झाल्यावर पहिल्या भिक्षूने आपली गाळणी त्याला द्यायला नकार दिला. मग काय? तो दुसरा तहानलेला भिक्षू गाळणीशिवायच पाणी प्यायला आणि त्याबरोबर त्या पाण्यातले असंख्य जीवही त्याच्या पोटात गेले. हीच तक्रार मग बुद्धांपर्यंत पोहोचली. आता या एवढ्याशा वादावर उपाय म्हणून बुद्ध एक अशी गोष्ट सांगतात जी खूप मोठी आहे. म्हणजे गोष्टीत गोष्ट आणि त्या गोष्टीत आणखी एक गोष्ट. चला ऐकूया. तर बुद्ध गोष्ट सांगायला सुरुवात करतात. ही गोष्ट आहे एका तरुणाच्या मागच्या जन्माची, ज्याने आपलं आयुष्य फक्त आणि फक्त चांगल्या कामांसाठीच वाहून घेतलं होतं. ह्या कथेचा नायक आहे माघ. तो आणि त्याचे 30 गावकरी मित्र हे सगळेजण 5 नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करायचे. हे 5 नियम म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया होता. आणि हे नियम फक्त बोलायपुरते नव्हते ते त्यांच्या कामातून दिसायचे. या सगळ्या मित्रांनी मिळून गावासाठी खूप चांगली कामं केली. रस्ते नीट केले, पाण्याची सोय केली आणि सगळ्या गावकऱ्यांसाठी एक सार्वजनिक सभागृहसुद्धा बांधलं. पण म्हणतात ना, जिथे चांगलं काम होतं तिथे कोणाची तरी वाईट नजर पडतेच. गावाच्या एका भ्रष्ट प्रमुखाने राजाकडे त्यांची खोटी तक्रार केली आणि मग माघ आणि त्याच्या मित्रांवर एक भयंकर संकट कोसळलं. त्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आणि राजाने तर काही विचारच केला नाही. त्याने थेट हुकूम सोडला, या सगळ्यांना एका मस्तवाल हत्तीच्या पायाखाली तुडवून ठार करा. इथूनच त्यांच्या खऱ्या सत्वाची परीक्षा सुरू झाली. पण मृत्यूसमोर असताना माघ आपल्या मित्रांना जे सांगतो ते खरंच ऐकण्यासारखं आहे. तो म्हणतो, मित्रांनो, आपले नियम सोडू नका. ज्याने आपली तक्रार केली, जो राजा आपल्याला शिक्षा देतोय आणि जो हत्ती आपल्याला मारायला येतोय, त्या सगळ्यांवर स्वतः इतकंच प्रेम करा. ही होती करुणेची आणि मैत्रीची कमाल. आणि मग जे घडलं ते एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. तो हत्ती त्यांना चिरडायला पुढे आला खरा, पण त्यांच्याजवळ येताच घाबरला आणि मोठा आवाज करत तिथून पळून गेला. असं अनेकदा झालं. एकही हत्ती त्यांना स्पर्श करायला तयार नव्हता. हे सगळं पाहून राजा तर चक्रावूनच गेला. त्याला वाटलं यांच्याकडे नक्कीच काहीतरी जादूटोणा आहे. पण माघ म्हणाला, महाराज, आमच्याकडे कोणतीही जादू नाही. आमची शक्ती आणि आमचं संरक्षण म्हणजे आमचे सद्गुणच आहेत: मैत्री, दान आणि सत्य. राजा हे ऐकून खूप प्रभावित झाला आणि त्यांनी त्या सगळ्यांना सोडून दिलं. तर माघेची ही गोष्ट इथे संपते. पण कथेचा पुढचा भाग सुरू होतो एका वेगळ्याच जगात. आपल्या चांगल्या कर्मांमुळे पुढच्या जन्मात माघ देवांचा राजा सक्क म्हणून जन्माला येतो. पण इथे त्याची परीक्षा आणखीनच मोठी होती. आता विचार करा, स्वर्गात देवांमध्ये आणि असुरांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. देव युद्ध हरत आहेत आणि राजा सक्कला आपला जीव वाचवण्यासाठी रथातून पळ काढावा लागतोय. त्याचा प्रचंड रथ आकाशातून इतक्या वेगाने चाललाय की खालच्या जंगलातील झाडं मुळासकट उपटून पडत आहेत. आपला रथ असा विध्वंस करतोय हे पाहून सक्कला अचानक काही पक्ष्यांच्या पिल्लांचा आवाज ऐकू येतो आणि त्याच क्षणी भीतीवर करुणा मात करते. त्याच्या मनात विचार येतो, एका राज्यासाठी मी या निष्पाप जीवांचा बळी नाही घेऊ शकत. आणि मग बघा विजय कसा मिळतो ते. हे खरंच खूपच विलक्षण आहे. सक्का आपल्या सारथ्याला सांगतो, रथ परत फिरव. भले माझा जीव गेला तरी चालेल, पण ते पक्षी वाचले पाहिजेत. पण समोरून येणाऱ्या असुरांना वाटतं की सख्ख हल्ला करायला परत येतोय आणि त्याच्यामागे नवीन सैन्य आहे. या गैरसमजातून ते घाबरून पळून जातात
म्हणजे विजय तलवारीने नाही तर करुणेने मिळतो. ही झाली सक्कीची गोष्ट. पण आता बुद्ध कथेला पुन्हा एकदा वळण देतात आणि मागच्या घरातल्या 4 स्त्रियांबद्दल सांगतात. यातून कर्माचा सिद्धांत इतका स्पष्ट होतो की विचारायची सोय नाही. हे बघा, कर्माचं गणित किती सोपं आणि सरळ आहे. सुजाताने सभागृहाला कळस दिला तर तिला देवी म्हणून रत्नजडित महाल मिळाला. सुचित्राने बाग लावली, तिला स्वर्गात सुंदर उपवन मिळालं. सुनंदाने तलाव खोदला, तिला स्वर्गीय सरोवर मिळालं. पण सुधर्मा, जिने कोणतंही चांगलं काम केलं नाही, तिला एकाकी बगळ्याचा जन्म मिळाला. जशी कृती तसा परिणाम. आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर बुद्ध शेवटी त्या मूळ प्रश्नाकडे येतात, त्या 2 भिक्षूंच्या वादाकडे. ते सांगतात की ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे. आणि मग बुद्ध एक अशी गोष्ट सांगतात ज्याने सगळे चकित होतात. ते म्हणतात, तो जो देवांचा राजा सक्क होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो माझ्या मागच्या जन्मात. ही गोष्ट त्यांची स्वतःचीच होती. आणि इथेच कथेचं खरं सार आहे. एका बाजूला स्वर्गाचं राज्य धोक्यात टाकून काही पक्ष्यांना वाचवणारा राजा, आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यांना न दिसणारे जीव वाचवण्यासाठी फक्त काही क्षण थांबून पाणी गाळणारा भिक्षुक. कृती लहान असो व मोठी, त्यामागची करुणेची भावना एकच आहे आणि तीच महत्वाची आहे. आणि शेवटी बुद्ध त्या भिक्षूला समजावून सांगतात, भूतकाळातल्या शहाण्या लोकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली पण जीवहत्या केली नाही. मग तू जो मुक्तीच्या मार्गावर आहेस, तो नकळतपणे का होईना पण जीवहत्येचा दोषी कसा होऊ शकतोस? आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. जर करुणा प्रत्येक सजीवापर्यंत पोहोचायला हवी, अगदी त्या डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवापर्यंत सुद्धा, तर मग आपल्या रोजच्या आयुष्यात त्या करुणेची सुरुवात कुठून आणि कशी होईल? हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.